अत्यंत विनम्र अभिवादन. धनगर समाज बांधवाची मुलूक मैदानी तो तुमच्या आमच्या सर्वांचं नेतृत्व आदरणीय महाराजीबाई या सोनल तसेच समोर जमलेल्या माझ्या तमाम धनगर समाज बांधवांना प्रेमांचा जन्मला. आतापर्यंत आले किती गेले किती उडला कित्येकांचा भराला ना संपलाय ना संपेल आमच्या भारत भैयांचा झाला. आतापर्यंत जितके आरक्षणासंदर्भात आंदोलन केले अवघ्या भारतामध्ये तुम्ही सुद्धा केले नाही. आता मी भैयासाहेबांची किणी भुकात नोंद झाली पाहिजे. आरक्षण जर केले असते तर आतापर्यंत आवाज आली असती. पण आपलं एक दुर्दैव आहे आपल्या धनगर समाज बांधवाचं. आपल्या समाजाच्या मध्ये जन्म घेतलेलं भैयासाहेब म्हणून आज माग आहे. जर दुसऱ्या समाजात असेल आतापर्यंत कॅबिनेटच्या बैठकीमध्ये असते. आपला समाज बांधव वाडी वट्यावर तांड्यावर नांदतो आणि आपला समाज हा कागदी घोडा असल्यासारखा वाटतो. आपण अवघ्या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा समाज म्हणून आपण समजलं जातो. आणि माझ्या समाज बांधवांना या समोर पाहिलेलं दृश्य पाहिलं तर कधी कधी दुःख वाटतं की आपण 2 नंबरचा समाज आहे म्हणायचं. का भयानक तुम्ही म्हणता असाल की धनगर समाजाचा असून धनगर समाजावरती का करतो काय करणार भैयासाहेब. कधी कधी असं दृश्य पाहून सुद्धा कधी कधी स्वतःला सुद्धा यावं वाटतं थोडंसं. कारण धनगर समाज हा इतर समाजाने ज्या टायमाला त्यांचं आरक्षणाचा लढा चालू होता त्या टायमाला कोणतं चित्र होतं आणि धनगर समाजाच्या लढ्याचं चित्र आहे कोणतं आहे ते बघून थोडंसं वेगळं वाटतं. आणि हे ज्या टायमाला बारामतीच्या लढ्यामध्ये आरक्षणाचा लढा चालू होता त्या टायमाला भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून देवाभाऊ होते. त्यांना भेटण्यासाठी आदरणीय भैयासाहेबांच्या माध्यमातून एक शिष्टमंडळ बीड जिल्ह्यातून गेलं होतं. त्या शिष्टमंडळामध्ये मी सुद्धा भैयासाहेबांसोबत होतो. आणि त्या शिष्टमंडळामध्ये आल्याच्या नंतर देवाभाऊ पहिल्यांदा म्हणले की धनगर समाज बांधव हा आमच्या पाठीमागे जर राहिला आम्हाला जर धनगर समाज बांधवाने एक मुखाने जर मतदान केलं आणि आमचं जर सरकार आलं तर पहिल्याच कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये धनगर समाज बांधवाला आरक्षण मिळवून देऊ. कहा गया हो वादा पुढे गेले ते बोललेले विचार सगळे विसरून गेले. कागदाचा निष्ठाही केल्यासारखं धनगर समाज बांधवाच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे देवभाऊ करत आहे. त्यामुळे आता हे गप्प बसण्याचं काम नाही करायचं आहे. इथून माग आता जे झालं ते झालं असेल. आपल्याला हे फक्त धनगर समाजाचा विचार आणि धनगर समाज बांधवाच्या नेत्याला फक्त दुपळी निर्माण करून आपल्याला फक्त वेळेमध्ये काढण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं सरकार करत आहे. पण आता तसं नाही. त्यांना वाटत असेल की मराठा समाज मुंबईमध्ये गेला त्यांना आम्ही 8-10 दिवस तिथंही केला. पण आम्ही ते होणार नाही. आम्ही राजमाता आलेल्या होळकरांची यशवंतराव होळकरांची वरच आहेत. भैया आम्ही इथून मुंबईला जाणारा भाजीपाला दूध हे सगळं इथून बंद करून टाकू. सरकारला धारेवर कसं धरायचं हे भैयाला माहिती आहे. हे तर करू पण समाज कमी जर वाटला तर मेंढी आणि शेळ्या घेऊन या मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये घेऊन जा. अरे तुमच्यासारखे आले किती गेले किती. अरे उरला किती का भरायला. अरे ना संपलाय ना संपेल का भारत भैयाचं धरण माझ्या पुढे समाज. अरे विश्व हे काही लोकांच्या महामंडळाचं नाव घेऊन अंजीर प्रोग्राम आहे. अरे डोळ्यात अंजीर पाठीमागे खंजीर खुपसण्याचं काम या सरकार करत आहे. या सरकारला या धाऱ्या करण्यासाठी जागा आणण्यासाठी भारताच्या सोनात हे सगळ्यात मोठा आश्रय आहे. आणि या आश्रयाच्या पाठीमागे धनगर समाज बांधव खंबीरपणे उभा असला पाहिजे. अजून याच्यानंतर अजून बरेचसे काही बोलणार आहे. याच्यामध्ये तुमच्यामध्ये आणि भैयामध्ये भैया सुद्धा तुम्हाला बोलायला तुम्हाला सुद्धा भैयाच्या बोलण्याची आवश्यकता लागलेली आहे. तुमच्यामध्ये भैयामध्ये मी जास्त वेळ ठेवणार
एवढं माझे 2 शब्द बोलून मी पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.